तो कधी खूप हुशार होता, घरचा आधार होता, आई वडिलांची आशा होता. पण हळूहळू वाईट संगत, दारू, व्यसन आणि आयुष्य हातातून निसटलं. घर विकायला लागलं, नातेसंबंध तुटले, आई रडायची, वडील शांत झाले. एक दिवस आई म्हणाली, तू आमचा मुलगा आहेस, पण आम्ही तुला ओळखत नाही. तो शब्द त्याच्या छातीत खूप खोलवर रुतून बसला. त्या रात्री तो पहिल्यांदा पूर्णपणे तुटला. सकाळी तो थेट अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या मंदिरात गेला. डोळे भरलेले, हात थरथरत होते, पण शब्द नव्हते. स्वामी समर्थ म्हणाले, व्यसन तुझी सवय आहे, पण तुझे ते नशीब नाही. तो खाली बसून रडला. स्वामी पुढे म्हणाले, एक दिवसात एक आयुष्य बिघडत नाही आणि एक दिवसात सुधरतही नाही. पण पहिलं पाऊल आज टाकलंस तर मार्ग नक्की सापडेल. त्या दिवशी तो दारूला हात लावला नाही. दुसऱ्या दिवशी मन थरथर कापत होतं. शरीर साथ देत नव्हतं, पण तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसायचा आणि म्हणायचा, आज नाही. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. तो काम शोधू लागला. छोटं काम मिळालं, पण प्रामाणिकपणे केलं. आईच्या डोळ्यात पुन्हा विश्वास दिसू लागला. वडिलांनी पहिल्यांदा त्याच्या पाठीवर हात ठेवला. 1 वर्षानंतर तो पुन्हा त्या मंदिरात गेला. डोळ्यात पाणी होतं, पण आज ते वेदनेचं नव्हतं, कृतज्ञतेचं होतं. स्वामी समर्थ जणू म्हणाले, तू व्यसन जिंकलं नाहीस, तू स्वतःला जिंकलंस. तो माणूस व्यसनमुक्त झाला, कुटुंब परत मिळालं आणि आयुष्याला दुसरी सुरुवात झाली. स्वामी समर्थांचा पूर्ण संदेश: पडणं पाप नाही, पण पडूनही न उठणं ही खरी हार आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची जिचं आयुष्य व्यसनामुळे उद्ध्वस्त झालं होतं. नाती तुटली होती, विश्वास संपला होता आणि आयुष्याला अर्थ उरला नव्हता. अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्याला आध्यात्मिक बळ देतात आणि एक नवा मार्ग दाखवतात. संयम, धैर्य आणि